नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला अंदाजे 20 पैरे सांगणार आहोत। तर नक्की कोणत्या मैदानाचे? तर भावांनो, येणाऱ्या 8 एप्रिलला जे थार गाडीचं मैदान संपन्न होणार आहे भावांनो, मोठंच मैदान होणार आहे, नामांकित मैदान होणार आहे। येत्या 8 तारखेला रती मारुती आपल्याला पळताना दिसणार आहे आणि तिथे थार गाडीचं मैदान संपन्न होणार आहे। तर नक्कीच या मैदानामधले आपण थार गाडीच्या मैदानामधले आपण अंदाजे 20 पैरे सांगणार आहोत। तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। भावांनो, पहिला पैरा लक्ष आणि सचिन भावांनो, पुसेगाव हिंदकेसरी जोड नक्कीच जाईल त्या मैदानामध्ये गुलाल करत असतो। तो जोड पुन्हा एकदा पळण्यासाठी सज्ज झालेला आहे। तसंच भावांनो, दुसरी जोडी म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे दोन्ही बादशाह येते जाईल त्या मैदानामध्ये 1, 2, 3 नंबरातच राहते अशी थार गाडीच्या मैदानासाठी सज्ज झालेली आहे। जी जोडी फॉर्च्युनर मैदानामध्ये 1 नंबरची मानकरी ठरलेली जोडी, ती जोडी आता थार गाजवण्यासाठी सज्ज झालेली आहे। ती म्हणजे लखन आणि सर्जा भावांनो, लखन आणि सर्जा ही जोडी सज्ज झालेली आहे आणि नक्कीच जाईल त्या मैदानामध्ये ही जोड गुलाल करत असतो। तसंच भावांनो, तिसरा पैरा म्हणजेच मागील हिंदकेसरी मैदान संपन्न झालं, कासेगाव हिंदकेसरी मैदान, आणि त्या मैदानामध्ये या जोडीने सर्वांचं मन जिंकलं होतं। अशी जोडी मुंबईचा बिंजोडचा बादशाह भुंगा आणि त्याच्यासोबत देवा भावांनो, भुंगा आणि देवाबाई, जी जोडी कासेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं, ती जोडी पुन्हा एकदा पळण्यासाठी सज्ज झालेली आहे। तर भावांनो, चौथा पैरा संघर्ष योद्धा बुलेट भावांनो, संघर्ष योद्धा बुलेट आणि बलमा आपल्याला ही जोड एकत्र पळताना दिसणार आहे। आज जे मैदान संपन्न झालं त्या मैदानामध्ये 1 नंबरचे मानकरी ठरले भुकुम आंग्रेवाडीच्या मैदानामध्ये। तसंच भावांनो, 5वा जोड रायफल शिरस्वस्तीकरांचा रायफल आणि भावांनो डायमंड, जो विनायक शेठ देशमुख आहेत त्यांचा डायमंड आहे, तो डायमंड आणि शिरस्वस्तीकरांची रायफल हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो। 6वा जोड बिंजोडचा बेताज बादशाह, तसंच 3 फेऱ्या मैदानातला बेताज बादशाह म्हणून त्याची ओळख आहे असा बिंजोडचा बादशाह मथुर 1001 कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर देखील सज्ज झालेला आहे या थार गाडीच्या मैदानासाठी। तर नक्कीच मथुरचा पैरा कोण? तर भावांनो, कासेगाव मैदानातला जो लक्ष वेधून घेतलेला सर्जा आणि लखनच्या गाडीला काय टॉप लढत दिली होती, असा पैरा पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे। मल्हार आणि मथुर कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर व संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा मल्हार हा जोड पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे आणि येणाऱ्या थार गाडीच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतो। चांगला स्पीड आहे मल्हारला देखील। भुंगा आणि सायराची गाडी त्या दिवशी पराभव केली होती या जोडीने, तो नक्कीच मल्हार आपल्याला पळताना दिसणार आहे मथुरसोबत। त्याचनंतर भावांनो, सर्जा आणि रोमन घरचा साथ सज्ज झालेला आहे। कासेगाव हिंदकेसरी मैदानातला 1 नंबरचा मानकरी घरचा साज पंढरी शेठ फडके, दादा सरकार, विगर पनवेल यांचा घरचा साज सर्जा आणि रोमन हा जोड देखील सज्ज झालेला आहे। त्या दिवशी काय तुफान स्पीड लागल्या होत्या, फायनलला टॉपच्या गाड्या होत्या, त्या टॉपच्या गाड्या पराभूत करून 1 नंबरचा मानकरी ठरलेला घरचा साज पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे। त्याचनंतर भावांनो, 8वा जर आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादशी हिंदकेसरी बकासूर भावांनो, सर्वांना आतुरता असते बकासूरची, परंतु नियोजनचे भाष्य आहेत मामा, ते पैऱ्यांचा अंदाज कोणालाही लागून देत नाही, परंतु आपण एक अंदाजी पैरा त्याचा देखील सांगणार आहोत। तर भावांनो, अंदाजी पैरा A1 जोडी आपल्याला पळताना दिसू शकतो, घोटचा सर्जा आणि बकासूर भावांनो, घोट सर्जा आणि बकासूर हा जोड आपल्याला एकत्र पळताना दिसू शकतो। त्याचनंतर भावांनो, 9वा जोड सर्जा आणि राजा भावांनो, पंचम हिंदकेसरी सर्जा आणि सौ उर्मिलाताई गायकवाड, माणिक शेठ गायकवाड यांचा जो राजा आहे कंदूरचा राजा, तो कंदूरचा राजा आणि पंचम हिंदकेसरी सर्जा आपल्याला एकत्र पळताना दिसू शकतो, कारण त्या दिवशी या जोडीने चांगला गुलाल घेतला होता। बऱ्याच दिवस सर्जाला गुलाल नव्हता, तो गुलाल या राजाने करून दिलेला आणि फायनलला गाडी पळाली नाही, कारण फायनलला गाडी खूप लांब पळून गेली होती, त्यामुळे फायनलला हा जोड पळताना दिसला नाही। जर फायनलला पळाला असता तर नक्कीच 1 नंबरचा मानकरी ठरला असता। तर नक्कीच हा जोड देखील आपल्याला येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो। त्याचनंतर भावांनो, 10वा जोड अर्जुन भावांनो, उर्मिलाताई गायकवाड यांच्या नियोजनामध्ये जो पळायचा
तो अर्जुन आपल्याला खुमटेकरांच्या वजीरसोबत पळताना दिसू शकतो. खुमटेचा वजीर आणि अर्जुन हा जोड आपल्याला एकत्र पळताना दिसू शकतो. चांगला सुपर स्पीड लागला होता या जोडीला. या जोडीने बकासूरची गाडी देखील पराभूत केली होती. चांगला स्पीड लागला होता आणि नक्कीच हा जोड देखील आपल्याला पळताना दिसू शकतो. त्याचनंतर 11वा जोड कारुंडे एक्सप्रेस चिक्या. भावनो कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि त्याच्यासोबत रैना. भावनो भारतच्या दावणीतला रैना हा जोड आपल्याला एकत्र पळताना दिसू शकतो. चांगला स्पीड लागला होता या देखील जोडीला आणि मागील मैदानामध्ये 1 नंबर केला होता. त्याचनंतर भावनो 12वा जोड मेहरबान. भावनो मुंबई गाजवते असा मेहरबान 3 फेऱ्यामध्ये देखील चांगलाच पळतोय. तोच मेहरबान आपल्याला बावऱ्यासोबत पळताना दिसू शकतो. साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि मेहरबान हा जोड आपल्याला येणाऱ्या थार गाडीच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचनंतर भावनो सम्राट आणि शंभू. त्या दिवशी लेंगरे इथे वाटतं मैदान झालं होतं. त्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी ठरलेला जोड हाच तो सम्राट आणि शंभू हा देखील सोबत पळताना दिसू शकतो. चांगला स्पीड लागला होता. सेमीला देखील तुफान घॅस लागला होता या जोडीला. तो जोड आपल्याला पुन्हा एकदा थार मैदानासाठी 100% फिक्स पळताना दिसणार आहे. त्याचनंतर भावनो विठ्ठल नाना बुतकर यांचा घरचा साथ सज्ज झालेला आहे. तो म्हणजे तेजा आणि दिवान्या. तेजा आणि दिवान्या हा देखील चांगला जोड पळत असतोय. तो जोड पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे. तसंच भावनो विठ्ठल नाना यांचा चिक्या. भावनो 15वा जोड चिक्या आणि राजा नवीन खरेदी झाली होती. आताच मागील 2-3 दिवसापूर्वी नवीन खरेदी आली होता. तो राजा आणि चिक्या हा जोड आपल्याला एकत्र पळताना दिसू शकतो. त्याचनंतर भावनो 16वा जोड सावकार. भावनो त्या दिवशी कासेगाव हिंदकेसरी मैदानामधला 3 नंबरचा मानकरी ठरला होता. हाच तो सावकार आणि गर्णिकीकरांचा राजा हा जोड आपल्याला एकत्र पळताना दिसू शकतो. त्याचनंतर भावनो 17वा जोड संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा सुंदर. भावनो सुंदर आणि साई हा घरचा साज आपल्याला एकत्र पळताना दिसू शकतो. साई देखील टॉपलाच पळते, सुंदर देखील टॉपला पळतोय आणि मल्हार देखील. म्हणजेच या 11 धावणीतले तिन्ही नंदी टॉपला पळत आहेत. त्यातला एक घरचा साज आपल्याला पळताना दिसू शकतो, सुंदर आणि साई. त्याचनंतर भावनो 18वा जोड सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर आणि भारत आपल्याला एकत्र पळताना दिसू शकतो. भावनो भारत आणि सुंदर या जोडीने खूप मैदान गाजवलेले आहेत. तो जोड आपल्याला पुन्हा एकदा पळताना दिसू शकतो मौजे थार गाडीच्या मैदानामध्ये. तर भावनो त्याचनंतर राहिला 19वा जोड शेवाळे आब्यांचा पाखऱ्या आणि शाकीर तात्यांचा वजीर. भावनो नक्कीच शेवाळे आब्यांचा पाखऱ्या आणि शाकीर तात्यांचा वजीर किंवा राजा यातून एक पायरा असू शकतो आणि या जोडीला देखील चांगला स्पीड लागेल. शाकीर तात्यांचा राजा देखील टॉपलाच पळत आहे आणि वजीर देखील टॉपलाच पळत आहे. त्याचनंतर भावनो 20वा जोड शेवटचा जोड एक चांगला जोड आहे. तो म्हणजे सागर शेठ कटरे आनंद पॉवर प्लस कराड यांचा बब्या आणि दुर्गा. घरचा साज आपल्याला पळताना दिसू शकतो. बब्या आणि दुर्गाचा हा देखील चांगलाच पळतो. बब्या देखील चांगला पळतोय, दुर्गा देखील चांगलाच पळतोय. तर हा घरचा साज आपल्याला पळताना दिसू शकतो. भावनो हे होते टोटल 20 पैरे आणि नक्कीच यातले काही पैरे खरे देखील ठरतील, काही खोटे देखील ठरतील. कारण जेव्हा मोठे मैदान असतात तेव्हा अजून पैरे लवकर काही समजत नसतात. परंतु मी अंदाजी पैरे तुम्हाला सांगलेले आहे. तर व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद भावांनो.